आताच्या घडीला आपल्या महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था जी आहे ती फिलिपिन्स यासारख्या देशापेक्षा मोठी मानली जाते. परंतु फिलिपिन्स येथे लोककेंद्रित विकास जो आहे तो मात्र आपल्या महाराष्ट्रात दिसून येत नाही. फिलिपिन्सने इंग्रजी शिक्षणावर भर देऊन जागतिक रोजगार निर्माण केला आहे. जागतिक बाजारात आज त्यांची इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल चालते. याच कारणास्तव नर्सिंग असेल आणि हेल्थ केअर असेल यांसारख्या दोन मोठ्या सेक्टरमध्ये फिलिपिन्स येथील लोक कार्यरत आहेत. याच कारणामुळे त्यांच्या सामान्य कुटुंबांमधील परदेशी उत्पन्न जे आहे ते वाढलेले पाहायला मिळते. फिलिपिन्सने प्राथमिक आरोग्य आणि समुदाय व्यवस्थेवरती अधिक प्रमाणात भर दिला आहे. फिलिपिन्सने ग्रामीण भागात कम्युनिटी बेस्ड हेल्थ केअर सेंटर्स निर्माण केले आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील महिला असेल, बालकवर्ग असेल यांना योग्य प्रमाणात हेल्थ केअरचा पुरेपूर फायदा घेता येतो. फिलिपिन्स येथील एज्युकेशन सेक्टर असेल, प्रशासकीय सेवांचं सेक्टर असेल किंवा सेवा सर्व्हिसचं सेक्टर असेल तर यामध्ये महिलांचा सहभाग हा अधिक प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे तिथल्या महिलांचा रोजगार किंवा महिलांचं सक्षमीकरण जे आहे ते महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. फिलिपिन्स यासारख्या देशाने भविष्य ओळखून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर भर देण्यापेक्षा त्यांनी डिजिटल सेक्टरमध्ये अधिक प्रमाणात भर दिला आहे. याच कारणास्तव आज सर्वाधिक जागतिक लेवलच्या कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम करणारी लोकसंख्या जी आहे ती फिलिपिन्स येथून तयार झालेली पाहायला मिळते. डिजिटल सपोर्ट आणि फ्रीलान्सिंग यांसारख्या मोठ्या सेक्टरमध्ये फिलिपिन्स मधील लोक आज कार्यरत आहेत. फिलिपिन्सने आपल्या पर्यटन क्षेत्रावर चांगल्या प्रमाणात भर दिला आहे. पर्यटन क्षेत्रातून त्यांनी चांगल्या प्रमाणात इकॉनॉमी जी आहे ती एकदम कार्यरत ठेवलेली पाहायला मिळते. या सर्व तुलना जर आपण पाहिल्या तर महाराष्ट्राच्या बाबतीत फिलिपिन्स खऱ्या अर्थानं चांगलं जीवनमान देतं. त्यामुळे मोठी अर्थव्यवस्था म्हणजे चांगली अर्थव्यवस्था असा अर्थ कधीही होत नाही.